नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रकाश फड, नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ। मी आज आपल्यासमोर BA फर्स्ट इयरच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठीचा असणारा अभ्यासक्रम, त्यामधील अतिशय महत्त्वाचा विषय हा आज तुमच्यासमोर मांडणार आहे। तो विषय म्हणजे दुर्मिळ अशी संस्कृती जी आपल्या देशाला ज्ञात झाली, ती संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती। 5000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आपल्या भारतामध्ये नांदत होती, पण जवळपास 1921 पर्यंत या संस्कृतीचा आपल्या देशाला किंवा जगाला कसलाही ठाव ठिकाणा नव्हता। म्हणून भारतामध्ये 1921च्या पूर्वी ही संस्कृती अस्तित्वात आली। फक्त आर्यांच्या आक्रमणापासूनच भारताचा इतिहास हा अस्तित्वात होता। संपूर्ण जगाला फक्त आर्यांच्या कालखंडापासूनच इतिहास अस्तित्वात होता। त्यापूर्वीचा इतिहास हा संपूर्ण विश्वाला माहीत नव्हता। ही सिंधू सभ्यता, सिंधू संस्कृती ज्ञात नव्हती। आज संपूर्ण विश्व भारताकडे एका चांगल्या उद्देशाने पाहत आहे। त्याचं कारण एकच आहे की एक सुंदर आणि वैभव संपन्न अशी संस्कृती ही भारतामध्ये सापडलेली आहे। ही संस्कृती 1921 मध्ये जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट होती, त्या काळामध्ये पुरातत्व विभागाचं एक स्वतंत्र विभाग कर्झन यांच्या प्रशासकीय काळामध्ये जे सर जॉन मार्शल होते, यांना त्याचं संचालक केलं, त्यांना त्याचं अध्यक्षपद केलं आणि भारतामध्ये एक नवीन पुरातत्वीय विभाग सुरू झाला। आणि तेव्हापासून भारतामध्ये पुरातत्वीय संशोधनात्मक प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचंच फलित म्हणून भारतामध्ये 1921 मध्ये सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली दयाराम साहनी यांनी त्याचं संशोधन केलं। पहिलं संशोधन हे रावी नदीच्या काठी हडप्पा या शहरातील रावी नदीच्या काठी संशोधन झालं आणि तिथं रेल्वे लाईनचं काम चालू असताना, तसं तर यापूर्वी 1826 मध्ये नेली यांनी ह्याचं संशोधन केलेलं होतं। त्यानंतर पुढे 21 पासून सर जॉन मार्शलच्या नेतृत्वाखाली दयाराम साहनी यांनी याचं संशोधन केलं। रेल्वे लाईनचं काम जे लाहोर ते मुलतानपर्यंत चालू असताना त्या खोदकामामध्ये काही वस्तू सापडल्या, काही नवनवीन अवशेष सापडले आणि त्या अवशेषाच्या आधारेच इथे एक अज्ञात असणारी सभ्यता, संस्कृती ज्ञात झाली। याच्या बाजूलाच 600 मैलाच्या अंतरावर 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सिंधू नदीच्या काठी संशोधन झालं, उत्खनन झालं आणि यातून तर अतिशय वैभव संपन्न असं तिथलं एक परिसर, नवगण संपन्न असं नागरी शहर त्या ठिकाणी सापडलं। ते शहर म्हणजेच आपण सध्या त्याला मोहनजोदारो
असं म्हटलं जातं. ही एक आपल्या भारतीयांची, आपल्या देशाची शान होती असं म्हणायला हरकत नाही. का तर 5000 वर्षापूर्वीचा भारतीयांचा इतिहास जर पाहिला आपण, तर भारताचा इतिहास हा किती सुंदर होता. भारतीय लोक किती वैभव संपन्न होते. त्यांचं जीवन कसं होतं, त्यांचा आचार कशा होत्या, त्यांच्या चाली होत्या, त्यांची पद्धती काय होती, त्यांचे संस्कार काय होते, त्यांचं राहणीमान काय होतं, त्यांचं खाणं काय होतं, त्यांचा आहार काय होता, हे आपल्याला त्या संस्कृतीमधून ज्ञात झालं. म्हणून भारत देश आहे, आम्ही फक्त भारतीयच आम्ही असं म्हणतो की आमच्यापेक्षाही पाश्चिमात्य लोक हे अतिशय कष्टाळू, मेहनती आणि हुशार आहेत. पण माझं एक असं मत, इतिहासकार म्हणून मी असं म्हणतो की भारतातील लोक हे विद्वान आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचं संशोधन असतं, पण आमच्या या सर्व संशोधकाचा असेल किंवा सर्व वैज्ञानिकांचा असेल, आमच्यावरील विश्वास हा कमी वाटतो. म्हणून आज आम्ही संपूर्ण काही आपल्या देशामध्ये असून सुद्धा आम्ही त्यामध्ये अनभिज्ञ आहोत. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केलेलं आहे असं म्हणणारे आम्हीच आहोत. म्हणून 1921 मध्ये जेव्हा दयाराम साहनी यांनी याचं नेतृत्व केलं, तेव्हा त्यांना ती अतिशय त्या ठिकाणी वैभव संपन्न अशी संस्कृती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण पाहिलं की जवळपास या काळामध्ये जो सिंधू संस्कृतीचा काळ होता 21 ते जवळपास 27, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 47 पर्यंत, या ठिकाणी या काळामध्ये जवळपास 900 ते 1400 या ठिकाणी त्याचं उत्खनन करण्यात आलं. त्यामध्ये पाकिस्तान असेल, त्यामध्ये अफगाणिस्तान असेल, मोहनजोदडो असेल, हडप्पा असेल, बलुचिस्तान असेल. भारत आणि पाकिस्तान हे त्यावेळेस एक होते, एकत्र होते. म्हणून एकत्र असं त्यांचं संशोधन झालेलं आहे. भारतातील काही राजस्थानामधील कालीबंगन असेल, काश्मीरमधील मांडा असेल, गुजरातमधलं लोथल असेल, रंगपूर असेल, हरियाणामधलं बिलविला असेल, महाराष्ट्रामधील अहमदनगर या ठिकाणचं दायनाबाद असेल आणि उत्तर प्रदेशातील काही भाग, पंजाबमधील काही भाग, हरियाणातील भाग, हे संपूर्ण या उत्खननाचं केंद्र होतं. म्हणून या संपूर्ण भागामध्ये एक अतिशय प्रदीर्घ काळापासूनची चालत आलेली या 5000 वर्षापूर्वीची संस्कृती असावी असं संपूर्ण या संशोधकाच्या मतितार्थातून निष्पन्न झालं. आणि एक सिंधू संस्कृती, ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो. हडप्पा संस्कृती म्हणण्याचं कारण हे आहे की प्रथम संशोधन हे हडप्पा या ठिकाणी झालं, दयाराम साहनी याच्या नेतृत्वाखाली. म्हणून याला हडप्पा संस्कृती म्हटलं गेलं. पण बाजूलाच सिंधू नदीच्या काठावर प्रचंड प्रमाणात जवळपास पाकिस्तानातील भाग जो आहे तर 475 ठिकाणी तिथलं संशोधन झालेलं आहे. 475 ठिकाणी तिथलं उत्खनन केलं गेलं आणि मग त्या उत्खननामुळे सुद्धा ही संस्कृती एक सिंधू नदीच्या काठी होती. सिंधू नदीच्या काठावरच जास्त प्रमाणात उत्खनन झालं गेलं. तिथल्या जे काही अवशेष असतील, तिथल्या काही वस्तू असतील, तिथले काही जे भाग असेल उत्खननाचा, तो तिथं मिळाला गेला. म्हणून त्या संस्थेला सिंधू संस्कृती असं म्हटलंय, हडप्पा संस्कृती असं म्हटलेलं आहे. तसंच या संस्कृतीला काही सरस्वतीच्या नदी, म्हणजे सरस्वती नदी जी आहे, सिंधू नदी आणि सरस्वती आणि इकडे गंगा गोदावरी नदी यांच्यामध्ये जे सरस्वती नदी आहे, ही नदी, या नदीच्या याच्यावर तर प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे. हा भारतातला काही भाग आणि पाकिस्तानातला काही भाग, याच्यामुळे या सरस्वतीच्या नदीच्या काठी तर जवळपास 925 ठिकाणी भारतामध्ये या उत्खनन झालं गेलं. म्हणून काही लोक ह्याला सरस्वती सिंधू नदी किंवा सिंधू संस्कृती असंही म्हटलं गेलेलं आहे. काही लोक त्याला कास्मयुगीन संस्कृती असं म्हटलेलं आहे. आता कास्मयुगीन संस्कृती का म्हटलं? कोणी ताम्रपाषाण युगातील कालखंड असं सम काळ असा म्हणून त्यांना, काही ताम्रपाषाण युग संस्कृती असं म्हटलं जातं, काही त्यांना कास्मयुग संस्कृती असं म्हटलं जात आहे. कास्मयुगीन म्हणजे काय? तिथं काश जे आहे
तांबापासून स्टील आणि कास हे तयार केलं जातं तिथं. काश हे प्रचंड प्रमाणात तिथं धातू सापडला गेलेला आहे. हे काश हे नाणं तिथं सापडलंय, म्हणून तेव्हापासून त्या ठिकाणी काश्मीरयुगीन संस्कृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा द्रविडांच्या अगोदरचा द्रविड आणि आर्यांच्या अगोदरचा काळ आहे. म्हणून ह्या ठिकाणी द्रविड जे आहेत ते मूळ भारतीय असावेत आणि आर्य जे आहेत ह्या आर्यांनी त्यांचं आक्रमण करून त्यांना पराभूत केलं असावं आणि ती संस्कृती नष्ट झाली असावी, असंही काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. असं म्हणण्याचं कारण काय आहे, ते आर्य जेव्हा आले तेव्हा आर्यांचं जे काही आर्य यांचं जे काही वेदामधले ऋग्वेद आहेत, ह्या ऋग्वेदामध्ये काही आर्य आणि अनार्य काय आहे, आर्यांचे दुश्मन कोण होते, तर त्यांचा जे त्यांनी आर्यांच्या दुश्मनांचा जो आर्यांनी उल्लेख केलेला आहे ऋग्वेदामध्ये, तर तो उल्लेख हा सिंधू संस्कृतीतील जे द्रविड ज्याला आपण म्हटलं जातं ह्या लोकांशी त्याचा साम्य आहे, त्यांचं दोघांचं सारखेपण आहे. म्हणून असं त्यांनी असं म्हटलं गेलेलं साम्य पण दिसत नाही. म्हणून ही संस्कृती ही सिंधू संस्कृती असावी, इथं आर्य लोक नसावेत. ही एक आर्यांच्या पूर्वीची संस्कृती होती. याच्यापूर्वी प्रागतिक इतिहास असं म्हटलं गेलेलं आहे. आश्मयुगीन इतिहास आपण म्हटलेलं आहे किंवा आश्मयुगीनचा भाग आपण पाठीमागे पाहिला आहे. हा भाग पूर्वीचा आहे, पण कसल्याही प्रकारचा याला इतिहास नव्हता, कसल्याही प्रकारचा इतिहासकार नव्हते, कोणी इतिहास लिहिलेला नाही. हे रानटी अवस्थेतील सर्व काही आहे. म्हणून या इथून पूर्वी पाठीमागे जे लिखित या स्वरूपातून लिखाण झालेलं नाही. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा लिखित असं लिखाण नाहीये, पण या वस्तू आणि वास्तू ज्या सापडलेल्या आहेत त्याच्यावरून इतिहासकारांनी पुरातत्व विभागातील या संशोधकांनी त्याच्यावर संशोधन करून या ठिकाणी तर्क काढून ही संस्कृती असावी, अशा प्रकारचे लोक असावेत. तिथल्या सापडलेल्या अस्थी असतील, तिथल्या सापडली चित्रलिपी, तिथं जे काही लिपी सापडली आहे हे सर्व चित्रमय लिपी आहे, त्याच्यावर चित्र आहेत आणि ती लिपी ही डावीकडून जशी उजवीकडे या लिपीचा हे केला जातो, ही लिपी वाचली जात असावी असं या ठिकाणी इतिहासकारांचं संशोधकाचं म्हणणं आहे. म्हणून या ठिकाणी ही चित्रलिपी असावी, पण ही आपल्याला वाचता आजही येत नाही. म्हणून ते आणखी अनभिज्ञ आहे. योगायोगानं जर ती लिपी संपूर्ण समजा, जसं जेम्स प्रिन्सप यांनी अशोकाचे शिलालेख त्या लिपीमुळे हे सोयीस्कर झालेले, सोपं झालेले, तसं चित्रलिपी जर समजली तर अनेक नवनवीन या ठिकाणी प्रवाह, अनेक नवीन काय जे याच्यामधली वास्तू आणि वस्तू काय होत्या आणि ती प्रशासन व्यवस्था कशी होती हे ज्ञात होईल. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं की दयाराम साहनी असतील, रखवालदास बॅनर्जी असतील किंवा मार्शल असतील, ह्यांनी जे संशोधन केलंय हे खूप मोलाचं असं संशोधन आहे. ह्याचा काळ किती असावा असं म्हटलं गेलेलं आहे. किती काळ असावा याचा, तर इसवीसन पूर्व काही आपलं इसवीसन पूर्व 3000 ते 1500 असं काही त्या संशोधकांचं म्हणणं आहे. काही संशोधक याला असं म्हणतात की हे कालखंड म्हणजे 2500 ते 1750 असा असावा, काही काहींचा 2500 ते 1050 असा असावा. म्हणजे इतिहासकारांनी या कालखंडाबाबतीत निश्चित असं आपलं मत दिलेलं नाही. पण एकूण जर संपूर्ण इतिहासकारांचा जर या ठिकाणी आपण पाहिला, त्यांचं जर ओघ पाहिला किंवा त्यांचं त्याच्याकडचं जर जास्त ज्याला आपण मत पाहिलं, तर या ठिकाणी 2500 ते जवळपास 1750 हा कालखंड अनेक इतिहासकारांनी गृहीत धरलेला आहे. म्हणून सिंधू संस्कृतीचा काळ हा ते इसवीसन पूर्व 1750 पर्यंतचा कालखंड, इसवीसन पूर्व 1750 पर्यंतचा असावा. म्हणजे ऋग्वेदाच्या पूर्वी कितीतरी, म्हणजे आपल्या ऋग्वेदापासून किंवा आपल्या वैदिक काळापासून आपली संस्कृती आपल्याला ज्ञात होती. म्हणून अतिशय प्रगल्भ अशी संस्कृती, ज्याला आपण हेवा वाटेल अशी संस्कृती आहे सिंधू संस्कृती. म्हणून हे एक अतिशय अनमोल असं संशोधन 1921 मध्ये सर्जन मार्शल आणि हे जे आपले भारतीय संशोधक होते दयाराम साहनी आणि रखवालदास बॅनर्जी यांनी घडवून आणलेले. म्हणून हे जे काही आपण पाहिलं की आता जवळपास इकडे पाकिस्तानामधील बलुचिस्तान आणि इकडे ह्याच्यामध्ये जे आलमगीर म्हणून आपल्या ह्याच्यामधला भाग, हे म्हणजे आणि ज्याला आपण पूर्व आणि पश्चिम असा भाग म्हणू, या भागामध्ये उत्तरेकडील जो आलमगीरचा भाग आहे आणि इकडे पाकिस्तानामध्ये ज्याला आपण बलुचिस्तानचा भाग म्हणतो,
ज्याला बालाकोट आपण आता पाहिलं की आपल्या पंतप्रधानांनी तिथं आपण स्ट्राईक केलेली होती. हा एक भाग आहे तो बालाकोटचा भाग. बालाकोट किंवा बलुचिस्तान आणि इकडं उत्तरेमध्ये आलमगीरपर्यंतचा भाग हा पूर्व आणि पश्चिम असा भाग आहे. ह्याची सरासरी हा भाग 1600 ह्याची रुंदी जी आहे ते 1600 किलोमीटरचा असावा असं म्हटलं गेलेलं आहे. ह्याची जी याचं जे आपली रुंदी लांबी आहे ही म्हणजे उत्तरेकडचा भाग म्हणजे काश्मीरमधील मांडा आणि इकडं महाराष्ट्रातील अहमदनगर या ठिकाणी दायमाबाद इथपर्यंत हे त्याचं संशोधन आलेलं आहे. इथं दायमाबाद या ठिकाणी त्याचं संशोधन झालेलं आहे. म्हणून हा भाग आणि इकडं काश्मीरपर्यंतचा भाग ह्या संपूर्ण भागाला मिळून इथं जे संशोधन झालेलं आहे ह्या संपूर्ण भागापर्यंत म्हणजे सरस्वती नदी असेल किंवा गोदावरी असेल किंवा तिकडं सिंधू नदी असेल या संपूर्ण भागामध्ये जवळपास 1402 किंवा आतापर्यंत जर बघितलं तर 1400-1500 ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. आणि इथं प्रत्येक ठिकाणी अशी नवीन की जे एक विभागीय म्हणजे सारख्या पद्धतीनं तिथं ते लोक असतील, त्यांचं राहणीमान असेल, त्यांचं आहार असेल, त्यांची गृहरचना असेल, त्यांचे रस्ते असतील, त्यांची सांडपाण्याची व्यवस्था असेल, त्यांचं प्रशासन असेल, त्यांची तिथलं नियोजन असेल, त्यांचं जे काही सापडलंय त्यांचं अन्नधान्य असेल, त्यांची राहण्यामानाची पद्धत कशी होती, त्यांचे कपडे कसे होते, त्यांची वेशभूषा कशी होती, त्यांचे केस कसे होते, त्यांची रचना कशी होती, त्यांची भाषा काय असावी हे एकूण त्यांच्यामध्ये साम्य आढळलेलं आहे. म्हणून काही सुमेरियन संस्कृतीचा भाग असं काही पाश्चिमात्य इतिहासकार म्हणतात की हे सुमेरियन संस्कृती सुद्धा असतात. सुमेरियन पण भारतीय इतिहासकार जे आहेत तर त्याला ते मानायला तयार नाहीत. आता सुमेरियन संस्कृतीतलं जे काही वेगळेपण होतं आणि मोहनजोदडो किंवा हडप्पा या ठिकाणी जे काही वेगळेपण आहे यामधला बराचसा फरक आहे असं किंवा हे सुमेरियन संस्कृतीतल्या लोकांनीच या सिंधू संस्कृतीतलं जे काही त्यांनी नवीन घेतलेलं असावं ते जे घेतलंय ते सिंधू लोकांपासून घेतलं असेल असं काही संशोधकांचं किंवा सर्जन मार्शल किंवा दयाराम सानी किंवा भारतीय इतिहासकार यांचं म्हणणं आहे. म्हणून या ठिकाणी ही संस्कृती हे जे आपली सिंधू संस्कृती आहे ही संस्कृतीमध्ये जी ग्रहरचना होती. आता ग्रहरचना म्हणजे तिथलं काय नगररचना, पहिलं नगररचना, पुन्हा ग्रहरचना, तिथलं सांडपाण्याची व्यवस्था, तिथले रस्ते, त्या भागातले तिथले रस्ते जे होते, त्यातलं सांडपाण्याची व्यवस्था जी होती ते हेवा वाटेल समजा आपणाला. एवढं अतिशय शोभायमान असं तिथलं ते नगररचना होती. आज आपण पाहिलं की 5000 वर्षापूर्वी ज्याला आदी मानव आपण म्हणतो, रानटी अवस्था म्हणतो, आपण ज्याला ऋग्वेदापर्यंतच आपला इतिहास, वेदापर्यंतच आपला इतिहास आहे असं म्हटलं जात होतं. आपण वेदापासूनच आमची बाउंड्री आहे किंवा इथूनच आमची सुरुवात आहे असं म्हटलं जातं प्राचीन भारताच्या इतिहासाची. पण याच्या पूर्वीही अतिशय बरेच अगोदरपासून आपल्या देशातलं राहणीमान काय आणि तिथलं जे नगररचना काय होती, पुढे कौटिल्यच्या काळामधली नगररचना आली, आपण प्रतिष्ठान पैठण पाहिलेलं आहे, तिथली नगररचना कशी होती. पण आपण जे पाहिलं ते इथली जी आजही आपण तशी आपली नगररचना असेल असं मला वाटत नाही. म्हणून त्या काळातली लोक किती शून्य होते असं त्यावरून दिसतंय. म्हणून तिथलं जे नगररचना जी आहे ती नगररचना सुद्धा जी सिंधू संस्कृतीमध्ये नगररचना सापडली तिथं थोडीशी वेगळी आहे. गुजरातमधील लोथल या ठिकाणी जी नगररचना सापडली ती थोडीशी तिथली थोडंसं साम्य संपूर्ण आहे, पण थोडंसं ग्रहरचनेच्या बाबतीत थोडंसं वेगळं तिथं मान्य आहे. का तर सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा संस्कृती असेल, चौंदडो असेल, इथं जे काही अवशेष सापडलेत ह्याचं जे अवशेष सापडले यांच्या संपूर्ण घराची रचना ही रस्त्याला यांचे दरवाजे नसून यांची दरवाजे हे मधल्या म्हणजे आपण ज्याला गल्ली म्हणतो किंवा मधला भाग म्हणतो या गल्लीच्या भागातून यांचे रस्ते होते, मधून रस्ते होते यांचे मोहनजोदडो याच्यामध्ये. पण फक्त लोथल या ठिकाणीच संपूर्ण रोडच्या बाजूला रोडच्या कडेला जे घर होते आणि त्याचे रस्ते हे लोथल या ठिकाणी फक्त दरवाजे हे रस्त्याच्या कडेला सोडलेले. म्हणून फक्त एवढा जर भाग सोडला तर संपूर्ण मग याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. म्हणजे तिथलं सगळं जे काही सापडलं आहे मोहनजोदडो या ठिकाणी तेच हडप्पा संस्कृतीमध्ये सापडत आहे. जे आता समजा मोहनजोदडोमध्ये जे सापडलं, चंदूहाडोमध्ये या ठिकाणी जे काही तिथल्या घटना ह्या वस्तू सापडलेल्या आहेत, आपण तिथं जे संशोधन झालंय ह्याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. तिथंही स्नानगृह होते, पण कुठं छोटे असतील कुठं मोठं. सर्वात मोठं स्नानगृह हे महास्नानगृह ज्याला म्हटलं गेलेलं आहे, विशाल असं स्नानगृह असं म्हटलेलं आहे, ते सापडलं कुठं तर ते मोहनजोदडो या ठिकाणी सापडलंय.
हे स्नानगृह आहे. तिथं भुयार आपलं अन्नधान्याची कोठारे सुद्धा तिथं बरेचसे सापडलेले आहेत. आता त्या संशोधनामधून काही भावल्या सापडल्या, हस्तिदंती सापडल्या, काही नाणी सापडले, बरेचसे काही तिथं मूर्ती सापडलेल्या आहेत. एका देवीची मूर्ती तिथं सापडली आहे, तांब्यापासून तयार, आपलं काशापासून तयार झालेली. मग अशा अनेक पशुपतीची एक मूर्ती सापडली. त्या पशुपतीवर अनेक चित्र असणारे पशु आहेत त्याच्यावर, म्हणून त्याला ते पशुपती असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यात. म्हणून हे तिथं जे काही सापडलंय ते साम्य आहे असं. म्हणजे हडप्पा असेल, मोहनजोडा असेल, चंदुवाडा असेल, किंवा लोतला असेल, किंवा इकडे कालीबंगना असेल, म्हणजे संपूर्ण जे आपला या परिसरामध्ये जेवढं आपण त्याचं क्षेत्रफळ सांगितलं, एवढ्या क्षेत्रफळामध्ये जेही संशोधन झालेलं आहे हे सारख्या पद्धतीचं संशोधन आहे. म्हणून सिंधू संस्कृती इथली एक वैभवसंपन्न ही संस्कृती का म्हटलं की त्यांची ग्रहरचना जी होती, त्यांचं जे नगररचना होती, हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी, वैशिष्ट्य ज्याला आपण म्हणतो, त्यांची लक्षणं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती, घेण्यासारखी होती. आज मला वाटतं की तिथून एकूण त्यांचा जर भाग पाहिला, एकूण त्यांचं जर राहणीमान पाहिलं, त्यांचं जर जीवन पाहिलं, त्यांची ग्रहरचना जर पाहिली, त्यांची रस्ते पाहिले, त्यांची सांडपाण्याची व्यवस्था पाहिली, तर तो तत्कालीन समाज किती प्रगल्भ होता, किती बुद्धिवान होता, ज्यांनी आरोग्याकडे लक्ष दिलेलं होतं. बघा तुम्ही, त्यांनी सांडपाणी आहे ना, ह्याच्यापासून संपूर्ण रोग वगैरे जे होतात, संपूर्ण शरीरावर जे हानी होते, फक्त या सांडपाण्यामुळे होते, घाणीमुळे होते. पण सिंधू संस्कृतीमध्ये असं घाणीचं साम्राज्य किंवा घाणी कुठंच दिसली नाही. म्हणजे एकूण त्यांचं जेव्हा संशोधन झालंय, आपण त्यांच्यावर जेव्हा अभ्यास करतो, जेव्हा संशोधकांनी त्यांचं संशोधन केलेलं आहे, त्यांची रचनेची मांडणी केलेली आहे, तेव्हा त्या सिंधू संस्कृतीमध्ये नगररचना ज्याला म्हटलेले, नगर व्यवस्था ज्याला म्हटलेले, नगर म्हणजे शहर, ग्रामीण भागातली जी काही छोटी मोठी घरे सापडलेली नाही अशातला भाग नाहीये, पण नगर रचना म्हणजे नागरी संस्कृती सिंधू संस्कृतीला म्हटलेले, म्हणजे नगर म्हणजे शहरासारखा भाग आहे संपूर्ण. ग्रामीण भागामध्ये तसं तेवढं नसतं, पण नागरी ज्याला म्हणतो, नागरी संस्कृती का म्हटलं गेले, तर तिथलं नगर रचना सापडले. म्हणजे हे एक तिथलं काय असावं, मेन सेंटर असावं, किंवा ज्याला आपण राजधानी म्हणतो ही मोहनजोदडो. सिंधू संस्कृती ह्या संस्कृतीची एक ती राजधानी असावी असंही म्हटलं गेले मोहनजोदडोला या ठिकाणी. म्हणून मोहनजोदडो या ठिकाणी जे काही आपलं ते सापडलेली त्यांची नगररचना जी होती, ती जवळपास 4 टप्प्यामध्ये त्यांची घरं असायची. आता काही ठिकाणी 3 टप्पे होते असं सांगितलं गेलेलं आहे, काही ठिकाणी 4 टप्पे होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे एवढं नियोजनबद्ध, म्हणजे ज्याच्या मधोमध असा एक मोठा रोड असे, म्हणजे जवळपास 10 मीटर ज्याला म्हटलं गेलेलं आहे. 10 मीटरचा रोड, म्हणजे आजही आपल्याकडे 10 मीटरचे रोड नाहीत. कुठं 4 फुटाचा रोड आहे, कुठं 5 मीटरचा रोड आहे, कुठं आजही बघतो आपल्या शहरामध्ये 10 मीटर किंवा 5 मीटरच्या पुढचे किंवा 10 मीटरच्या पुढचे रोड नाहीत. पण त्या काळामध्ये 10 मीटरचा जवळपासचा रोड असणारे हे सिंधूचं संस्कृती होती. आणि ते मधोमध रोड असायचा, आणि त्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला, म्हणजे डावी साईड जी होती ते वरचा जो भाग आहे, या वरच्या भागामध्ये ज्याला आपण दुर्ग म्हणायचो त्यांना त्या काळामध्ये. आता दुर्गासारखं, म्हणजे त्याला दुर्गच असं हे दिलेली उपमा. आणि ते उंच जो भाग होता, ह्याचं जे मजबूती होती, तर म्हणजे भाजलेल्या पक्क्या विटापासून हे करायचं. आणि रोड हा मोठा असल्यामुळे आणि सर्व बाजूनं ते काटकोनामध्ये जे रोड असायचे ते अतिशय नियोजनबद्ध रोड होते. आणि जी काही घरे असेल, म्हणजे जी वरच्या, म्हणजे डाव्या साईडमधील जे सर्वात वरच्या ह्याची घरे ज्याला आपण आळी म्हणतो, ही वरची आळी, हे सर्वात जी मजबूत घरं होती. जवळपास विटाचं जे रुंदीकरण होतं त्या भिंतींचं, ज्याला आपण दिवार म्हणतो, याचं जे रुंदीकरण होतं हे खूप मोठं रुंदीकरण होतं. म्हणून हे अतिशय मजबूत असे घरं ह्या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी सापडले. म्हणून ही जे घरं होती ही अतिशय मजबूत, अतिशय शोभायमान, रस्त्याच्या कडीला त्या काळामध्ये दिवाबत्तीची सोय होती. आपण कितीतरी आपल्या काळापर्यंत सुद्धा लाईट नव्हती आपल्या देशामध्ये. म्हणजे कसं किती, म्हणजे त्यांचं त्या काळ किती हे असेल, प्रगल्भ असेल असं वाटतं एकूण. म्हणून दिवाबत्तीची सोय सुद्धा रस्त्याला असायची. म्हणून त्यांची घरे ती त्या डाव्या आपण ज्याला म्हणतो ती साईड जी आहे, तिथं ती मोठ्या श्रीमंतांची घरं म्हणायला हरकत नाही, ती पुरोहितांची किंवा धर्मगुरूंची घरं म्हणायला हरकत नाही. ज्या अर्थी धर्मगुरू त्या दुर्गावर राहत होते, तिथं त्या अर्थी तिथं एक प्रशासकीय, ज्या अर्थी एवढी व्यवस्था होती या ठिकाणी नगररचनेची, त्या अर्थी इथं कुणीतरी प्रशासन असावं. म्हणून हे जो भाग आहे तर प्रशासकीय लोकांचा, ज्याला नगरप्रमुख आपण म्हणतो, की त्यांचा असावा. आणि त्याच्या बाजूला जे
ज्याला आपण दुसरा त्याच्या खालच्या थोडंसं खालून म्हणजे दुसऱ्या रोडच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे आता डावी साईड ही उजवी साईड, उजव्या साईडला त्याच्यापेक्षा थोडंसं खाली त्यांचा दुसरा ही असायचा, ज्याला आपण आपली गल्ली म्हणतो, असा दुसरा त्या नगरामधला भाग असायचा. ते थोडासा मोठा होता, पण जी काही मजबूती होती घरांची ती जसं ह्या प्रथम वर्गाचा जो घररचना होती त्याच्यापेक्षा थोडीशी तशीच ग्रहरचना होती, त्याच्यामध्ये काही फरक नाही. पण उजव्या बाजूची घररचना होती ही एक तत्कालीन 2 नंबरचा वर्ग, ज्याला आजही आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं म्हणतो, तसा 2 नंबरचा वर्ग जो होता, जे त्याला आपण क्षत्रिय म्हणतो, ज्याला शैक्षणिक असतील किंवा जे काही थोडेसे क्षत्रिय आहेत, बलदंड आहेत, अशानं त्यांनी त्या दुसऱ्या नंबरचे लोक त्या ठिकाणी राहत होते. आणि जे म्हणजे 2 असे वर्ग होते. मग इथं आपण ज्याला आपण शिक्षक वर्ग असा असेल अशा प्रकारचा जो वर्ग होता हे त्या उजव्या साईडला होता. त्याच्यानंतर जो आता त्या मधोमध रस्ते, पुन्हा त्याच्या पाठीमागे रस्ते, आता त्याच्यानंतर जो खाली वर्ग होता तर 3 नंबरचा वर्ग, ज्याला आपण वैश्य असं आता म्हटलेले. पण त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की म्हणजे पुरोहितांचा वर्ग किंवा इकडं क्षत्रियांचा वर्ग ज्याला आपण म्हणतो, किंवा नंतर वैश्यांचा वर्ग आणि नंतर कामगारांचा वर्ग. आता आपण इथं शूद्रांचा वर्ग असं म्हणतो, पण कामगारांचा वर्ग होता ते. आणि कामगारांची घरं सुद्धा तिथे जी सापडलीत सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी आणि हडप्पा संस्कृती, तर ती कामगारांची घरं सुद्धा थोडीशी छोटी, म्हणजे 20 बाय 30 या आकाराची. म्हणजे 20 बाय 30 म्हणजे आपण आता पाहतो त्याच्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे असं थोडंसं छोटे घरं ही रस्ते होते सगळीकडे, सांडपाण्याची व्यवस्था सगळीकडेच होती तिथं सगळी. तसं म्हणजे कामगाराचे घर आहेत म्हणून तिथं काही एवढं म्हणजे अपूर्ण नव्हते, पण ते त्यांचा एकच आकार होता घरांचा. म्हणजे 1000 स्क्वेअर फूट म्हटलं तर तेवढीच 1000 स्क्वेअर फूट प्रत्येकाची घरं असायची. म्हणून त्या बाजूला कामगारांची घरं होते. काही ठिकाणी असं फक्त एकाच ठिकाणी असा त्याचा मला वाटतंय चौदडो या ठिकाणी त्याची तशी माहिती आहे. बाकी इतर ठिकाणी फक्त 3 वर्ग दाखवलेले आहेत. म्हणजे सर्वात मोठा वर्ग, त्याच्यानंतर त्या 2 नंबरचा वर्ग ज्याला आपण आपल्याकडे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वगैरे असं म्हणतो, आणि नंतर कामगाराचा वर्ग. असे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या ग्रह बांधणीमधून सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं. ग्रह बांधताना सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर असं त्यांचं नियोजन होतं एकदम. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फक्त एकच होतं त्यांचं, की ज्याला आपण म्हणजे रोडच्या जो मधला भाग आहे, तर त्यांनी काय करायचं की रोडचा मधला भाग असताना आपलं घराच्या पूर्वीलाच 4-5 फूट अशी उंचीची भिंत बांधायची. आणि मग येणाऱ्या प्रत्यक्ष ती कलाकुसरीने असणारी भिंत असायची, मजबूत असायची. मग दरवाजातून ज्यानं एंट्री केली मध्ये म्हणजे प्रवेश केला, तर मग तो डाव्या साईडनं आणि कोणत्या गेला तरी उजव्या साईडनं जाईल. पण मध्ये गेल्याच्या नंतर त्यांना त्या एंट्रीच्या मध्ये गेलं तर मोठं अंगण दिसत असे. म्हणजे तिथलं कसं होतं त्या सिंधू संस्कृतीमध्ये, आणि सर्वांची घरं सारखेच होती, ह्याचं वेगळं त्याचं वेगळं असं तिथलं हे नव्हतं त्या सिंधू संस्कृतीमधलं तसं. म्हणजे अतिशय नियोजितबद्ध त्यांचा तो कारभार होता असं ऐकून वाटतंय. म्हणून सिंधू काळातील ही जी ग्रहरचना होती, आणि नंतर प्रत्येक घरामध्ये त्यांच्या घरामध्येच ते सगळे दिवाबत्तीची सुद्धा व्यवस्था असायची. आणि रोड म्हणजे पुढे प्रत्येक घरामध्ये जवळपास श्रीमंताच्या, आता छोटी मोठी गरीब जी काही जनता असतील ह्यांच्याकडे असतील नसतील, पण जवळपास हडप्पा संस्कृती, हडप्पा ज्याला शहर असेल किंवा लोथल असेल किंवा इकडे राजस्थान असेल, संपूर्ण शहरांमधला हा भाग होता त्या काळातला. आणि प्रत्येकामध्ये विहीर असायची, विहिरीच्या बाजूला स्नानघर असायचं. स्नानघराच्या बाजूला आजही आपल्याकडे एवढं नियोजन नाही, आताही नाही म्हणायला हरकत नाही. आजही हजारो झोपडपट्टीमध्ये लोक आजही प्रातविधीसाठी बाहेर जाणारे बरेचसे लोक, 70% लोक म्हणायला हरकत नाही, आजही बरेचसे लोक बाहेर जातात, गोरगरीब लोक आहेत. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. प्रत्येक घरामध्ये त्यांनी त्यांचं शौचालय असायचं, बाथरूम ज्याला आपण म्हणतो ते शौचालय असायचं त्या काळामध्ये. म्हणजे सिंधू काळातलं एक ते म्हणजे हे वैशिष्ट्य होते सिंधू काळाचे. नगररचना तर त्यांचं परत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होतं. म्हणून ते त्या ठिकाणी त्यांचं काय असायचं, इकडं शौचालय असायचं, स्नानघर असायचं, आणि संपूर्ण त्याचं पाणी जे असायचं ह्याचं ते घाण पाणी ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस कुठले पाईप आले, प्लास्टिकचे कशाचे पाईप, आज आहेत ते पाईप. पण त्या काळामध्ये काही नव्हतं, तर मग त्यांनी ते भाजलेल्या मातीपासून ते पाईप बनवलेला असायचा. आणि ते पाईप मग मोठ्या आकाराचे पाईप असायचे. आणि संपूर्ण बाथरूम असेल किंवा ज्याला शौचालय आपण इकडे म्हणतो, किंवा तिकडून जे काही पाणी बाहेर पडतं त्या किचनमधलं वगैरे,
स्वयंपाकघरातलं, स्नानगृहातलं किंवा ज्याला आपण शौचालय म्हणतो याच्यातलं जे पाणी पडतं ते सर्व पाणी त्या मोठ्या पाईपावाट जो काही मोठी नाली त्या रोड म्हणजे ज्याला आपण 10 मीटरचे रोड त्या असले होते असं म्हणतो किंवा त्या रोडला त्यांनी ते मोठी प्रचंड मोठी नाली ज्याला आपण 7x12 असं सिंधू संस्कृतीतील लोकांनी ज्यांनी संशोधन केलं ते सांगतात की 7x12 म्हणजे एवढी खोली त्याची त्या नालीची असायची. म्हणजे डोक्या एवढी नाली 7x12 म्हणजे आपण आपलं मनुष्य किती म्हटलं तर 5.5 फुटाचा असतो, पण ते जवळपास 7x12 म्हणजे किती खोली आहे त्याची. म्हणजे एवढी खोलीच्या त्या नाल्या असायच्या, म्हणजे माणसे सुद्धा वाहून जातील अशा नाल्या होत्या त्यांच्या. म्हणजे सिंधुकालीन जी संस्कृती आहे, जे मोहनजोदडोचं शहर आपण शहर पाहिले, ह्या शहराची वस्तुस्थिती आहे. 7x12 म्हणजे किती प्रचंड मोठी नाली होती. आणि या छोट्या छोट्या सगळ्या गावामधील जे काही शहर असेल, या शहरामधील छोट्या आळी असेल, छोटी गल्ली असेल, या संपूर्ण छोटंसं ज्या नाल्या होते, जे पाईप होते, ते मेन नालीला ज्याला आपण मेल तिथला पाईप म्हणतो त्याला त्यांचे कनेक्शन होते, त्याच्यामध्ये ते पाणी सोडलं जात होतं. आणि एवढंच नाहीये, आजही आपण पाहतो की आज 21व्या शतकामध्ये आपला देश आहे. आपण म्हणतो की आमचा महासत्ताकडे आमचं सर्व काही आमचं चाललेलं आहे आमच्या देशाचं असं आपण म्हटलं जातं. पण एवढं सुशोभित असं सिंधू संस्कृतीचं जे आपण पाहिलंय तिथलं किती नगररचना आहे, तिथली व्यवस्था काय आहे. प्रचंड मोठ्या नाल्या आणि या नाल्यामध्ये छोट्या छोट्या नाल्या, ते पाईपा वाटत ते पाणी त्या नालीमध्ये सोडायचं. आणि एवढंच नाहीये तर फक्त ते आजही आपण पाहतो की आपल्या घरापासून पाणी पुढं काढलं की आपण ते सोडून देतो, पुढचा विचार करत नाहीत. पण त्यांचं तसं नव्हतं, ते संपूर्ण त्या नाल्याचं पाणी ते खाली समुद्राला किंवा नदीला जात असे. सिंधू म्हणजे नदी तर त्यांच्या नदीच्या ठिकाणी जवळच त्यांची वस्ती असायची, प्रत्येक ठिकाणी नदीच्या कडेलाच त्यांची घरं आहेत, त्यांची शहर आहेत त्या काळामध्ये. म्हणून ते पाणी नाल्यावाट याला जायचं. म्हणून एकूण अशी त्यांची घर रचना होती. रस्ते तर अतिशय सुंदर असे त्यांचे रस्ते असायचे, पक्क्या विटाने त्या नाल्या बांधलेल्या असायच्या. त्या नालीवर आपण पाहतो की नाली सुद्धा त्यांनी त्याच्यावर ते कौलारू आपण ज्याला मातीचं हे टाकायचं, त्याच्यावर मातीचे भाजलेले पत्रे बांधल्यासारखं आणि त्याच्यावरती नाली हे करून टाकायची, झाकण करून टाकायचं त्याच्यावर. आणि ज्याला आपण आजही आपल्याला चंबर म्हणतो, आपल्या घरांना चंबर असतं पण नालीला कुठं चंबर शक्यतो आता आपण करतो. तसं त्या ठिकाणी मग त्यावेळेस इसवी पूर्व काळामध्ये ऋग्वेदाच्या किंवा ज्याला आपण आर्य संस्कृतीच्या अगोदर त्याच्यावर चंबर ठेवायची व्यवस्था होती. आणि ते चंबर सुद्धा काढायचं, मग त्याच्यातलं चंबरमध्ये सुद्धा काढता यावं, ते पाणी समजा त्याच्यातली घाण काढता यावं, ह्याच्यासाठी ती व्यवस्था त्या काळामध्ये सिंधू काळामध्ये होती. म्हणून एकूण नगररचना कशी होती, त्यांची घरं कशी होते, त्यातले लोक कसे होते. त्याच्यानंतर पुढे आपण रस्ते पाहिले, त्यांचे रस्ते कसे होते. रस्ते सुद्धा अतिशय चांगले म्हणजे कसे, रस्त्याच्या कडेनं झाडं असायची. आपण झाडं तोडतो आपल्याकडे, त्यांच्याकडे तसं नव्हतं त्या काळामध्ये, आपल्याकडेच म्हणायला हरकत नाही. मग ते रस्त्याच्या कडेला त्यांची झाडं असायची. नंतर रस्त्याच्या कडेला दिवाबत्तीची सोय असायची. त्या काळामध्ये दिवाबत्ती, ते सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये म्हणजे किती सुज्ञ लोक होते असं मला वाटतं त्या सिंधू संस्कृतीचे. म्हणून दिवाबत्तीची सोय असायची. परत झाडं लावलेले असायचे, म्हणजे कुणी जर त्या रस्त्यानं जात असेल तर झाडाखाली सुद्धा बसता यावं. आणि झाड एक हे निसर्ग एक हे सौंदर्य देऊन जातं, पण आपल्याला कळत नाही. निसर्ग सहजासहजी सौंदर्य देतं माणसाला, सहजासहजी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं. हे जर करत काय असेल, विनाश करण्याचाही मार्ग हे शेवटी निसर्गच दाखवतं. म्हणून शेवटी त्यांनी त्या निसर्गाला अतिशय महत्त्व दिलेलं होतं. झाडं असायचे, दिवाबत्तीची सोय असायची, सांडपाण्याची बाजूने व्यवस्था केलेली, दोलीकडून नाल्या असायच्या आणि ह्या खूप मोठमोठ्या नाल्या शेवटी तिकडं नदीमध्ये जायच्या. नदीमध्ये ते वाहून जायचं पाणी. हे झालं त्यांचं सांडपाणी, त्यांची रस्ते. नंतर पुढे आपण त्यांचं जे पुढे सिंधू संस्कृतीचं जे आहे पुढचं सर्व काही त्यांच्या गोष्टी ज्या आहेत ना, अतिशय एकूण जर त्यांचा अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये काही असं बेकार किंवा ज्याला आपण विचित्र अशी संस्कृती एवढं काही त्याच्यातून दिसून येत नाही. म्हणजे जे आजचा काळ होता आपला, आजही आहे, तेच आपण त्यांचंच अनुकरण केलंय असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही आपण हिंदू संस्कृतीनं. म्हणून तो जे काळ होता जवळपास तेच आजही पाहायला पाहिजे. तिथंही सण होते त्या काळामध्ये. म्हणजे आता हे झालं त्यांचं सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते आणि महास्नानगृह एक होतं तिथं प्रचंड असं सिंधू काळामध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे सिंधू मोहनजोदडोचा भाग आहे. हरप्पामध्ये सुद्धा आहेत महास्नानगृह सापडले, शौचालय सापडले, ज्याला आपण गोडाऊन म्हणतो, अन्नधान्य साठवण्याचं. म्हणजे तिथं शेती होती, शेती सुपीक होती, कापूस पिकत होता. या संपूर्ण गोष्टी त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये येतात. पण हे संपूर्ण त्यांचं जे नियोजन होतं ते म्हणजे महास्नानगृह जे होतं ते जवळपास अतिशय प्रचंड असं एक ज्याला आपण तलाव म्हणतो अशा पद्धतीने ते महास्नानगृह बांधलेलं असायचं.
मग ते त्या महास्नानगृहामध्ये त्याची खोली जवळपास त्या महास्नानगृहाची 2.5 फुटाची त्याची खोली होती त्या, आणि रुंदी त्याची 12 मीटरची जवळपास दिलेली आहे. 12 मीटर एवढे मोठं महास्नानगृह होतं. आणि ते मजबूत असं पाणी ते झिरपू नये, पाणी खाली जाऊ नये म्हणून ते मजबूती करून त्या ठिकाणी ते पांढरी माती किंवा ज्याला आपण चुना म्हणतो त्या काळामध्ये, तेव्हा सिमेंट नव्हतं म्हणून पांढरी माती, चुना आणि जे काही त्यांचं ईट असेल मजबूती, ज्याला आपण भाजलेली वीट होती आणि खूप मजबूत त्यांची होती, पांढरी माती असल्यामुळे विटा हा तिथं मजबूत होत असावेत असं एकूण वाटतंय. म्हणून त्या ठिकाणी त्याने त्या विटाने मजबूत, पाणी कुठं जाणार नाही अशी त्यांची व्यवस्था होती. आणि चहूबाजूनी म्हणजे येण्यासाठी पायऱ्या असायच्या खाली, जसं आपल्या तीर्थाला पायऱ्या असतात तशाच त्यांच्या त्या पायऱ्या असायच्या खाली उतरायला. आणि त्याच्या जेव्हा स्नान वगैरे संपूर्ण झाल्याच्या नंतर तिथं जवळपास त्या स्नानगृहाच्या बाजूला 60-65 खोल्या सापडलेल्या आहेत. म्हणजे 10x8 अशा आकाराच्या, 10x7 किंवा 8 अशा आकाराच्या खोल्या ह्या तिथं सापडलेल्या आहेत. आणि जवळपास महास्नानगृहाच्या बाजूलाच ज्याला आपण 1 मजला 2 मजली सुद्धा काही श्रीमंताची घरं होती त्या काळामध्ये. मग 3 मजल्यापर्यंतही तिथं घरं सापडलेले आहेत. म्हणून 3 मजल्यापर्यंत जरी त्यांचं वर जायचं तिथंही महास्नान करायचं असायचं, त्यांचं शौचालय तिथंही असायचं. म्हणजे एकूण त्यांची जी नगररचना होती ते अतिशय म्हणजे कुठेही म्हणजे जे सिंधू संस्कृतीची नगररचना सापडली आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा हे नव्हता. म्हणून सिंधू संस्कृतीमध्ये जे काही सापडलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो महास्नानगृह तिथे होते. मग एकूण तिथं जे काही त्यांच्या ह्या सापडलेल्या आहेत त्या संशोधनामध्ये, तर तिथं थोडंसं ते काही इतिहासकारांचं किंवा संशोधकांचं म्हणणं असं आहे की ते तिथं धार्मिक विधी सुद्धा करत असावेत. म्हणजे तिथं धर्मदेवता, धार्मिक विधी जी आहे तिथं छोटे छोटे रूम होते, म्हणजे तिथं कपडे बदलत होते. मग तिथं काही यज्ञ करण्याची सुद्धा जे काही यज्ञ असायचे आपल्याकडे पूर्वी, ज्याला आपण राजसू यज्ञ वगैरे कुठला यज्ञ असे आपण बरेचसे यज्ञांचे नाव आहेत. ही यज्ञ जे करण्याच्या पद्धती होत्या तर तशाच पद्धतीचे काही तिथं अवशेष सापडले. म्हणून या संस्कृतीमधील लोक हे धार्मिक वृत्तीचे सुद्धा असावेत. म्हणून तिथं त्या महास्नानगृहाच्या बाजूला अनेक वेगवेगळ्या रूम काढलेल्या होत्या. म्हणजे सुद्धा, आणि हे सुद्धा महास्नानगृहाचं पाणी जे आहे ते बाजूला प्रचंड मोठी विहीर असे, आणि त्या विहिरीमधून त्या ह्याच्यापर्यंत व्यवस्था त्या महास्नानगृहापर्यंत पाणी सोडण्याची होती. आणि महास्नानगृहातूनही बाहेर पाणी वाहून नेण्यासाठी, समजा पुढे चालून घाण पाणी हे काढण्यासाठी सुद्धा तिथं सुद्धा त्याची सुद्धा व्यवस्था केलेली होती. म्हणून एकूण सर्वात मोठं जर काय सापडलं असेल सिंधू संस्कृतीमध्ये देखणं आणि वैभवसंपन्न असं जर तिथलं काय सापडलं तर तिथलं नगर, तिथले रस्ते, तिथलं आपण ज्याला आपण म्हणतो सांडपाण्याची व्यवस्था, ज्याला महास्नानगृह म्हणतो आपण, हे सुद्धा तसंच होतं. ज्याला पुढे आपण नंतर म्हणतो की तटबंदी, हा तटबंदीचा जो आहे ना, ही तटबंदी आर्यांच्या काळामध्ये होती. जे आपण ऋग्वेदाचा काळ म्हटलं गेलं, ज्याला वेदाचा काळ म्हटलं गेलं, वेदाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात तटबंदी, म्हणजे आता शहर आहे आपलं जे शहर आहे या शहराच्या बाजूला संपूर्ण तटबंदी असायची. औरंगजेबाचा काळ होता किंवा ज्याला मोगलांचा काळ होता, मोगलांच्या काळामध्ये संपूर्ण तटबंदी होती. म्हणजे संपूर्ण शहराला तटबंदी असायची. म्हणजे मोठ्या मोठ्या भिंती बांधलेल्या असायच्या, ज्याला आपण बॉर्डर म्हणतो. अशी बॉर्डर ती त्या ठिकाणी केल्या, त्या काळामध्ये त्यांनी केलेली होती. म्हणजे किती त्यांचं नियोजन होतं. तटबंदी म्हणजे परकीयांची आक्रमणे असतील किंवा आर्यांचे, असं काही इतिहासकारांचं म्हणणं की आर्यांच्या टोळ्या किंवा बाहेरच्या टोळ्या, कुठल्या रानटी टोळ्या, अशा टोळ्यांनी आक्रमण करू नये, आपली संस्कृती आपण एवढं चांगलं बनवलेलं हे कुठं वाया जाऊ नये, असं म्हणून त्यांनी त्या संस्कृतीकडे आपल्या ह्याच्याकडे पाहिलेलं आहे. आपण त्याच्यानंतर पुढं थोडंसं त्यांचं धार्मिक जीवनाकडे जर पाहिलं, त्यांची लोकजीवन पद्धती जर पाहिली तर त्यांची लोकजीवन पद्धती तशीच होती. म्हणजे अतिशय राहणीमान सुद्धा त्यांचं तसंच असायचं त्या सिंधुकालीन लोकांचं. म्हणजे त्यांनी त्या शेतीप्रधान, कृषीप्रधान म्हणायला हरकत नाही. जसं आपला भारत देश आज कृषीप्रधान देश आहे, तसंच त्या काळात ही सिंधू संस्कृती ही कृषीप्रधान होती म्हणायला हरकत नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात तिथं कापूस पिकविला जात होता, ज्वारी पिकली जात होती, जव होतं ज्याला आपण जव पिकविला जात होता, कापूस तर पिकविला जातच होता. अशा अनेक आपल्या ज्या आजही आपल्याकडे मिळतं, आजही आपल्याकडे जे काही धान्य असतं ते धान्य बऱ्याच अंशी त्या काळामध्ये पिकत होतं. त्याला तीळ म्हणतो आपण, किंवा जे काही फळं असतील आपले आताचेही
त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ते तिथले फळं वगैरे पिकवत होते. त्यांची शेती ही त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्याच्याबरोबर त्यांचं शेतीबरोबर त्या काही बैलगाड्या सापडल्यात त्या काळामध्ये. बैलगाडी सापडली, ज्या अर्थी बैलगाडी सापडली त्या अर्थी ते शेतीचा व्यवसाय करणार होते, असा हा निष्कर्ष असतो ह्याच्यामध्ये संशोधनामध्ये. म्हणून त्यांनी त्यांचं जे हे एकूण जीवनमान आहे त्याच्यामध्ये त्यांचं राहणीमान आपण ज्याला पाहिलं, त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये बैलगाडी सापडली म्हणजे ते शेती करत असावेत. काही कापड सापडलेले त्या आपल्या संशोधनामध्ये कापड सापडलं. चौंदडो या ठिकाणी ते कपडा सापडलेला आहे. एक मूर्ती सापडली आहे तांब्याची त्या ठिकाणी, म्हणजे तिथली. आणि काही खेळण्या सापडल्यात तिथं श्रंगाराची पेटी सापडली, ज्याला आपण आताही म्हणतो ना श्रंगार पेटी, तशी तिथे एक पेटी त्या काळात सापडली आहे. म्हणजे तिथं सुरमा, काजळ वगैरे त्याच्यामध्ये काजळाची डब्बी, त्याच्यामध्ये गंध लावण्याची लिपस्टिक वगैरे काय असेल ते त्या काळातली पद्धत तिथं त्या काळामध्ये होती. म्हणून तिथे एक श्रंगार पेटी सापडली. म्हणजे ते सौंदर्याकडे लक्ष देत होते. म्हणजे तिथलं राहणीमान त्यांचं तसंच. ते कपडे सुद्धा त्यांचं घालण्याची पद्धती कशी होती, तर ते कपडे आपलं घागरा घालायच्या स्त्रिया आणि ओढणी अंगावर घालायच्या. घागरा असायचा. कपडे सुद्धा दोन प्रकारचे असायचे. म्हणजे एक साधी सुती कपडा असायचा आणि त्याच्यापैकी स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे दोन प्रकारचे कपडे असायचे त्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा ते विकसित झालेला होता. अतिशय थोडंसं सुती कपडा आणि चांगला कपडा. पण त्यावेळेस अंग झाकण्यासाठी यांनी धोतर घालायचं आणि त्याच्यावर सुद्धा त्यांनी कपडा म्हणजे ओढणी टाईप कपडा पुरुषांनी घालायचा. दोघांच्या वेशभूषेमध्ये आर्थिक व्यवस्थेमध्ये त्यांचं सामाजिक जीवन बघत असताना त्यांची शक्यतो मातृसत्ता कुटुंब पद्धती असावी असं एकूण संशोधनातून समोर आलेलं आहे. सिंधू संस्कृती ही एक मात्र संस्कृती ज्याला आपण म्हणतो, ज्याला पितृ संस्कृती आणि तर मातृसंस्कृती ही तिथली असावी. कारण तिथं संपूर्ण प्रमाणात जे काही सापडलेले तर पुरुषापेक्षा आदिमाता ज्याला आपण म्हणतो म्हणजे आदिमाता सापडलेली आहे तिथं. आदिमाता म्हणजे अनेक देवी देवतांच्या तिथं देवीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. म्हणून तिथं थोडक्यात मातृप्रधान संस्कृती असावी. पण काही संशोधकांचं असंही म्हणणं आहे की पितृप्रधान सुद्धा संस्कृती तिथली असावी. म्हणजे एकूण मग आता त्यांची पद्धत कशी होती की केस राखांची पद्धत होती. पुरुष सुद्धा स्त्रियांसारखे केस राखत होते. स्त्रिया तर केस राखतच होते, पण शक्यतो काही पुरुष दाढी ठेवत होते. पण 70% मुलं पुरुष हे म्हणजे दाढी काढायचे आणि केस राखून टाकायचे. म्हणजे पुरुषांची अशी प्रथा होती. स्त्रिया तर केस राखतातच होत्या तेव्हाच्या बी. आज तर स्त्रिया केस राखतात पण आता केसही काढतात. म्हणून तसं त्या काळातल्या स्त्रिया हे केस राखत होत्या, पुरुषही केस राखत होते. दिसायला बी त्या काळातले पुरुष जसे आज भारतीयांची जशी भारतीय लोक जसे दिसतात तशाच पद्धतीचे त्या काळातले सिंधुकालीन ज्याला आपण द्रविड असं म्हटलं गेलं हे लोक दिसत होते. म्हणून त्यांचं एकूण आर्थिक जीवन. आता तिथं जे काही त्यांच्या श्रंगार पद्धती सुद्धा कशा होत्या त्या काळातही आपण पाहिलं की त्यांच्या अंगठी आपण जे आजपर्यंत आताही आपल्याकडे अंगठी असते ती अंगठी पद्धत त्यांच्या काळात होती. ज्याला आपण बाजूबंद म्हणतो, ज्याला कंबरपट्टा म्हणतो, ज्याला कर्णफूल म्हणतो, हे संपूर्ण त्यांच्या याच्यामध्ये सापडलेलं आहे. म्हणजे ते सोन्याचा सुद्धा व्यापार कुठून तरी करत असावेत. तांब्याचा तर ते काशाचा तर करतच होते. ते काश तर त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात काश्मीर येऊन संस्कृतीच म्हटलेलं आहे. म्हणजे सोने, चांदी आणि ज्याला आपण हिरे, मोती, मानके वगैरे असं म्हणतो ना, हे सुद्धा काही त्या ह्याच्यामध्ये सापडलेले आहेत. मानके वगैरे असं म्हटलं जातं त्याला. हे त्या ठिकाणी सापडले आणि 4-4, 5-5 पदरी त्या पोतमाळा सापडल्यात. म्हणजे 5 पदरी पोत, ज्याला आपण आजही आपल्याकडे एकच पदरी पोत असते, ज्याला गळ्यामध्ये पोत म्हणतो, त्याला कंठमाळा असायच्या. पुरुषही काही तेच घालायचे काशे. आणि ज्याला आपण अंगठी वगैरे म्हणतो, ज्याला आपण ही त्या काळात होती. म्हणून तेव्हापासून ही प्रगल्भ अशी ही संस्कृती होती. आता त्यांचं धार्मिक जीवन जर पाहिलं तर धार्मिक जीवन म्हणजे आदिमाता, बलिदान, पशुपती, प्राणीपूजा आणि अंत्यसंस्कार. म्हणजे हे त्यांचं सगळं हे धार्मिकतेला मानणारे होते. म्हणजे अग्नी असेल, पर्जन्य असेल किंवा बैल असेल, वर्षभ असेल, असं हे जी त्यांची एकूण ह्याला ते मानणारे होते. म्हणजे आदिमाता म्हणजे आदिमातेला तर हे मानतच होते. म्हणजे आदिमाता जी होती म्हणजे भूमाता किंवा ज्याला आपण भूमी ही सुद्धा माताच आहे. म्हणून भूमाता, ह्या भूमातेची ते दर्शन घ्यायचे. म्हणजे भूमातेला मानायचे आदिमाता. आणि शेवटी ह्या आदिमाता जे काही स्थितीला सापडलेल्या आहेत, या आदिमातेच्या समोर नरबळी सुद्धा दिला जात असे, असं एकूण तिथलं चित्र होतं. म्हणजे आदिमाता ही नग्न अवस्थेमधली तिथं एक आदिमाता सापडलेली आहे. आणि ती आदिमातेच्या समोर एका माणसाच्या दुसरा माणूस हा तिच्या मानेवर सुरा देतोय.
म्हणजे त्या काळात असं एकूण तिथं चित्र सापडलेलं आहे. म्हणून यदा कदाचित असं वाटतं की तिथं आदिमातेच्या समोर बळी दिला जात असावा, अशी एक तिथली प्रथा असावी. म्हणजे बळी आपल्याकडे दिलं जात होतं, पहिले बी देतात, आताही बळी दिला जात होता देवादेवतांच्या समोर, तसं तिथं त्यावेळेस बळी दिला जात असावा. आदिमाता बली देण्याची प्रथा असायची तिथं धार्मिक पद्धतीमध्ये. आणि पशुपती जे होता तिथला, तर त्यांच्या त्या जे शिक्के सापडले, तिथले जी नाणी सापडलेले आहेत, त्याच्यावर मग आपण पाहिलं की त्या नाण्यावर सुद्धा त्या सिंहाचा असेल किंवा मग वाघाचा असेल किंवा तिथं रेडा असेल, हत्ती असेल, ह्यांचे तिथं चित्र सापडलेले आहेत. म्हणून एकूण हे नाण्यावर बी चित्र ते सापडले. आणि त्या पशुमती नावाची एक तिथं प्रचंड अशी मोठी मूर्ती सापडलेली आहे. आणि त्या मूर्तीवर वन्य प्राणी जे होते त्यांची चित्र सापडलेले आहेत. आणि जी काही लिपी आहे त्यांची, ज्याला आपण चित्रलिपी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा काही चित्र सापडलेले आहेत. म्हणून एकूण त्यांची जी ही पद्धत, जे संपूर्ण आपण त्यांचं जीवन, सामाजिक जीवन असेल, अर्थव्यवस्था म्हणजे त्यांची शेती, कृषीप्रधान त्यांचा ओघ होता, कापूस पिकत होता, हे संपूर्ण त्यांचं, पुन्हा त्यांचे पशुपालन करत होते, दूध दुभते करत होते, गायी असायच्या, त्यांच्याकडे म्हशी असायच्या, ज्या अर्थी त्यांच्याकडे काही ते बैल असायचे, त्या अर्थी गाय असणारच आहे. हा त्याचा संशोधनाचा भाग आहे. म्हणून तो जो त्यांचा एकूण भाग होता, ते संपूर्ण गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, किंवा यांचा दूध दुभत्यांचा व्यवसाय होता. म्हणजे जसं आजही आपण शेतीचा व्यवसाय करतो, पुन्हा अनेक वेगवेगळी शेतातली कामं करतो, म्हणून त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आणि हेच असावा त्या काळात, असं एकूण त्यांचं हे वाटतं. म्हणून राहणीमानामध्ये सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वेशभूषा, केशभूषा, आणि त्यांचं आपण पाहिलं की कानामध्ये काय घालायचं, नाकामध्ये काय घालायचं, हातामध्ये काय घालायचं, आणि बांगड्या ह्या जवळपास दंडापर्यंतच्या त्यांच्या बांगड्या असायच्या. आपण तरी आता पाहतो 2च बांगड्या घालतात आपल्याकडे, एक बांगडी जास्तीत जास्त. त्या काळामध्ये जवळपास 25, 30, 40, 45 त्यांच्या एका दंडामध्ये बांगडी असायची. अशी त्यांची एकूण वेशभूषा. आणि तिथले लोक हे मांसाहारी सुद्धा होते. एकूण त्यांचं काही जे ह्या सापडल्या, त्याच्यावरून वाटतं की त्या काळातले लोक मांसाहारी असावेत आणि शाकाहारी जास्त प्रमाणात असावेत. म्हणून शाकाहारी लोक होते, मांसाहारी होते, म्हणजे शाकाहारी होता आणि मांसाहारी होता त्या काळामध्ये. आणि तिथली त्या काळामधली जी दफनविधी करण्याच्या पद्धती होत्या, ज्याला आपण काय म्हणतो, सगळ्यात महत्वाची पद्धती आहे सिंधू संस्कृतीमधली की दफन करण्याची पद्धती. म्हणून त्या दफन करण्याच्या पद्धतीमध्ये ज्याला आपण दफन आणि दहन अशा दोन्ही पद्धती त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. म्हणजे दफन करण्याची पद्धती होती आणि दहन करण्याची पद्धती होती. दहन हे काही अवशेष सापडलेले तिथं सिंधू संस्कृतीच्या, सिंधू ह्याच्यामध्ये, मुंजोरो या ठिकाणी, की जेव्हा तिथं प्रेत पुरलेलं होतं, पण त्या प्रेताच्या बाजूला मडके, ज्याला भाजलेले मडकं म्हणतो, किंवा त्यांची जी भांडे अतिशय नक्षीदार असे त्यांचे भांडे होते. काही संशोधकाचं मत आहे की त्यांनी नक्षीदार नसून ते मजबूतीकरणाकडे जास्त लक्ष देत होते. पण एकूण त्यांचं चित्रलिपीवरून जी काही भांडी सापडलेत त्यांच्या, तर त्याच्यातून वाटतं की त्यांची चित्रलिपीतली जी भांडी आहेत ती अतिशय नक्षीकाम त्यांच्यावर झालेले. त्यांच्या त्या माशाचे जे आपण मासा जे असतो आपल्याकडे, तशा आकाराचे त्या भांड्यावर त्यांचे चित्र आहेत. त्यांच्या भांड्यावर ते जे काही मडके सापडलेले आहेत त्याच्यावर पिंपळाचं पानाचं चित्र आहे. म्हणून एकूण नक्षीकाम करण्याकडे, आणि शक्यतो लाल भांडे असायचे त्यांचे ते त्यांची, आणि त्याच्यावर लाल भांड्यावर काळा रंग देऊन ते चित्रकला काढायची. म्हणजे चित्रामध्येही तो प्रख्यात होते. का तर चित्रलिपीच असं म्हटलं गेलेलं की डावीकडून उजवीकडे जसं उर्दू आपली भाषा लिहिली जाते तशा पद्धती त्यांची तिथं ती चित्रलिपी सापडली. त्यांचं आर्थिक जीवन कसं असावं, त्यांचं सामाजिक जीवन, तर आता एकूण कुटुंब पद्धती पाहिली आपण, वर्गव्यवस्था जशी होती तशीच वर्गव्यवस्था त्या काळामध्ये अस्तित्वात असावी, असं एकूण तिथला निष्कर्ष निघतो. आणि मग अशी वैभव संपन्न संस्कृती, ज्याच्यामध्ये आदिमाता असेल, धार्मिक व्यवस्था सुद्धा तशाच होत्या. त्याला ज्याला शिवाला सुद्धा तो वर्ग मानणारा होता, म्हणजे शिव असावा. पशुपती म्हणजे शिव असावा. म्हणजे तो शिव म्हणजेच करता धरता ज्याला आपण म्हटलं गेलेलं असं शिव. त्याच्यामध्ये आदिमाता म्हणजे त्यातले लोक सुद्धा धार्मिक ह्याला मानणारे असावेत, कलाप्रेमी असावेत. का तर तिथं काही ज्या त्यांच्या त्या ह्या सापडलेल्या आहेत ज्या आपण संगीतांच्या ज्याला म्हणतो, असे काही तिथले उत्खननामधून काही हे सापडले की संगीतामध्ये जे काही आपण साधनं असतात संगीताची, गायनाची, त्या साधनांपैकी बरीचशी अशी साधने, एकूण जे संशोधन झालेलं आहे, ज्याला मग आपण भारतातलं संशोधन असेल, ज्याला आपण पाहिलं की लोथलमध्ये जे काही संशोधन झालं, मग लोथलमध्ये काय अतिशय प्रचंड प्रमाणात गहू पिकत होता लोथल या ठिकाणी. आणि राजस्थानामध्ये कालीबंगन इथं काय सापडलं, तर तिथं नांगरण करायलेली शेती आणि नांगर बैल वगैरे जे काही आहेत हे सापडले. म्हणजे ज्या अर्थी नांगरण करत होते, गहू तिथं अस्तित्वात होताच. असं शेती आहे म्हणजे पीक आहे, गहू होता त्या काळामध्ये. म्हणजे तो भाग असेल,
किंवा ज्याला आपण काश्मीरचा भाग म्हणतो, हे संपूर्ण भागामधलं हे संशोधन आहे. आणि या काळामध्ये जर आणि तर म्हणजे जसं असावं, म्हणजे हे पुरातत्व विभागाचं कामच असतं की ज्याला आपण जे काही सापडलेले अवशेष म्हणजे हे अवशेष आहेत त्याच्यामध्ये अस्थी असतील किंवा मग अस्थीवरून सुद्धा तिथं केव्हाच्या असतील आणि कोणत्या काळातल्या असतील ह्याचं संशोधन हे पुरातत्व विभाग करत असतो. म्हणून एकूण या सिंधू संस्कृती मग अतिशय वैभव संस्कृती मग हिचा पराभव किंवा हिचा ऱ्हास कसा झाला, तर अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की या संस्कृतीचा ऱ्हास हा परकीयांची आक्रमणं किंवा ज्याला आपण म्हणतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वारंवार येणारे पूर, अतिवृष्टी, वारंवार येणारे पूर किंवा अतिवृष्टी किंवा आवर्षण किंवा भूकंप, नैसर्गिक आपत्ती, ह्या अनेक आपत्ती ह्या त्या काळामध्ये नदीच्या काठी होत असाव्यात. का तर एकूण तटबंदी होती, तटबंदी संपूर्ण शहराला असल्यामुळे असा त्याचा निष्कर्ष निघतो की हे आर्यांनी, काही मुजुमदारांचं आपलं याचं म्हणणं तर असं आहे की आर्यांनी याच्यावर आक्रमण केलं असावं. आणि आर्य हे कसे होते, भटके होते, हे रानटी होते. आणि हे कसे होते की अतिशय स्थिर, शांततामय, आणि जिथं ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या एकूण जर हे त्यांची परिस्थिती पाहिली तर ते शांततामय जीवन जगणारे लोक होते. आणि आर्य जे होते ते भटके होते, म्हणून त्यांनी ते हातामध्ये शस्त्र घ्यायचे. आणि आर्य हे शेवटी त्याच्यामध्ये दरवेळी हे पराभूत झाले असावेत. म्हणून ह्या टोळ्यांनी आर्यांनी त्यांचा पराभव केला असावा, ही संस्कृती नष्ट झाली असावी. किंवा महापूर आले तिथं, अनेक वेळा महापूर येत असं तिथं, अनेक वेळा जवळपास असं काही इतिहासकारांचं, संशोधकाचं म्हणणं आहे की मोहनजोदडो या ठिकाणी जवळपास असे अवशेष सापडलेत की 7 वेळा हे शहर, मोहनजोदडो शहर पुन्हा पुन्हा बांधण्यात आलेले. म्हणजे ज्या ठिकाणी आपण एकदा बांधलं, पाळलं, पुन्हा बांधलं, पुन्हा असं 7 वेळेस त्याचे काही अवशेष सापडलेत असं संशोधक म्हणतात. आणि या संशोधकाच्या म्हणण्यानुसार किंवा त्या एकूण ज्याला आपण अनुमान म्हणतो, या अनुमानाच्या आधारे हा इतिहास, सिंधू संस्कृती लिहिण्यात आलेली आहे, मांडण्यात आलेली आहे. म्हणजे अनुमान काढून प्रमाण म्हणतो आपण, अनुमान काढून त्याचं प्रमाण हे मांडलं जातं. तसं या ठिकाणी अतिशय वैभव संपन्न. मग आता भूकंप असतील, परकीय आक्रमण असतील किंवा काही इतिहासकारांचं, संशोधकाचं असं म्हणणं आहे की ही संस्कृती ही व्यापार घटल्यामुळे सुद्धा, आता या लोकांचा व्यापार मग कुठं जात होता, हे भूमार्गे सुद्धा ह्यांचा व्यापार, भूमार्गे ज्याला जलमार्गे सुद्धा यांचा व्यापार होता असं म्हटलं जातंय. म्हणजे पाण्यामधून हा जो व्यापार इकडं अफगाणिस्तान असेल, बलुचिस्तान असेल किंवा ह्या भागामध्ये ज्याला इराक असेल, इराण असेल, ग्रीक असेल, या देशामध्ये ह्यांचा व्यापार हे सोन्यासाठी, ज्याला आपण अफगाणिस्तान म्हणतो, हे प्रसिद्ध होतं. म्हणून सोनं वगैरे ते तिकडून खरेदी करत असावं आणि मालाच्या एकूण देवाणघेवाणीमध्ये हा व्यापार जात असावा. म्हणजे ह्यांचा कापूस द्यायचा, तिकडून त्यांचा माल घेऊन यायचा. म्हणजे अशी एकूण ह्या काळामधली प्रथा होती. पुढे चालून मग हा यांच्या या पुढे श्रेष्ठ कनिष्ठतेची पुढे वाढ झाली असावी आणि त्याच्यातून त्यांचा व्यापार घटला असावा. म्हणून या ठिकाणी त्यांच्या या सिंधू संस्कृतीचा सुद्धा म्हणजे अतिशय चांगली, अतिशय ज्याला आपण म्हणतो की ज्या आपल्या देशाला हेवा वाटावी, अशी संपूर्ण जगाला हेवा वाटावी असावी, अशी ही संस्कृती शेवटी नष्ट झाली. आणि मग कधी झाली हे निश्चित सांगता येणार नाही. पण या अशा लोप पावलेल्या संस्कृतीचा 1921 मध्ये ब्रिटिशांच्या म्हणायला हरकत नाही नेतृत्वाखाली, सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली जे पुरातत्व विभाग हा स्वतंत्र विभाग भारतामध्ये अस्तित्वात आला आणि त्याची जे 2 रत्न भारतामधून दयाराम साहनी आणि राकलदास बॅनर्जी होते, ह्यांनी जे त्याचं संशोधन केलं, तिथून पुढे अनेकांनी संशोधन केलंय. मुजुमदार असतील किंवा राव असतील, आर्यस राव असतील, या अनेकांनी त्यांच्यावर संशोधन केलेलं आहे. पण एकूण जे सुरुवात करतो तेच खरं त्याचं महत्त्व असतं. म्हणून त्या सिंधू संस्कृतीच्या उगमाचे संस्थापक हे म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि अशा या सुंदर संस्कृतीचा पुढे ऱ्हास झाला आणि बरेच दिवस तो अज्ञात राहिला. त्याबद्दल आपल्या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. पण योगायोगानं ती संस्कृती ज्ञात झाली. म्हणून एक अज्ञात असणारी संस्कृती, अतिशय वैभव संपन्न अशी संस्कृती, सिंधू संस्कृती, ज्याला हरप्पन संस्कृती असं म्हटलंय, ही संस्कृती ज्ञात झाली. धन्यवाद.